नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये स्वागत आहे. तर आता मी बघा 5 किलो कैऱ्या आणलेल्या आहेत. तर हे बघा, तर हे एप्रिल मे मध्येच कैऱ्या आहेत आता याला. तर ह्या आपल्याला बाजारात जे भेटतात खोबऱ्यासारख्या, तर त्याचं लोणचं आपल्याला घालायचं नाही. आंबट कैरी भेटती त्याचंच आपल्याला लोणचं घालायचं, म्हणजे लोणचं एकदम छान होतं. तर हे बघा, कैरी आंब्यासाठी कशी निवडायची, तर हे बघा अशी एकदम कडक पाहिजे. हे बघा बघू शकता तुम्ही, दाबलं तर एकदम कडक कैरी, नरम नाही पाहिजे आपल्याला, अशी बिलबिली नाही पाहिजे, एकदम कडक कैरी घ्यायची आपल्याला. तर त्याचं लोणचं चांगलं. जर बिलबिली जरी पिकलेली कैरी जर असली अशी नरम बिलबिली लागलेली, तर ती आपल्याला काढून टाकायची बाजूला. तर तुम्ही जर बाजारात गेलात तर त्यांना जर विचारलं तुम्ही की आम्हाला लोणच्याच्या कैऱ्या द्या, तर तुम्हाला ते बरोबर लोणच्याच्या कैऱ्या देते. आंबटवाल्या खोबऱ्यासारख्या भेटतात ते देणार नाही, तर कारण त्याचं लोणचं होत नाही चांगलं. आंबटच कैऱ्या लागतात लोणच्याला. तर तुम्ही त्यांना विचारलं तर ते तुम्हाला बराबर तुम्हाला ते कैऱ्या देतील. तर चला, तर आता आपण ह्या कैऱ्याला चांगला असं स्वच्छ धुवून घेऊ. ह्याच्यावरती जे चीक वगैरे लागलेला असतो ते सगळं चांगला स्वच्छ असं धुवून घ्यायचा. त्याच्यानंतर सगळी कैरी मला मी दाखवणार आहे सगळे कोरडी करून. तर हे बघा, तर आंबे तो आणल्याच्या नंतर तुम्ही ह्याला रात्रभर पाण्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं, म्हणजे आपल्या कैऱ्या नरम पडत नाहीत, अशा कडक राहतात. हे बघा, तर मी काल कैऱ्या आणलेल्या आहेत, तर मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्यात आणि आज पण म्हणजे एक रात्र आणि एक अर्धा दिवस पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर हे बघा, अजिबात नरम पडली नाही कैरी, एकदम कडक कैरी झालेली आहे, कडक राहिलेली आहे. म्हणून काय करायचं की आपल्याला पाण्यामध्येच कैऱ्या ठेवायच्या, अशा वरती ठेवायच्या नाही. जर पाण्यात नाही ठेवल्या तुम्ही तर एकदम नरम कैऱ्या पडतील. चला, तर मग आता आपण आंबे स्वच्छ चांगले धुवून घेऊया. तर हे बघा, चांगले असे चोळून धुवायचे. तर हे बघा, ह्याच्यावरचा चीक वगैरे असतो किंवा असं पांढरं काय लागलेलं असेल तर चांगलं असं धुवून घ्यायचं स्वच्छ. आणि चोळल्याच्या नंतर पण धुतल्याच्या नंतर हे सगळं काढून घ्यायचं. हे बघा, असं हाताने पण काढून घ्यायचं, नाहीतर मग तुम्ही सुरीने पण काढू शकतात. तर ना देठाकडचा भाग जरा चांगला चोळून हे बघा असं धुवून घ्यायचा. हे बघा असं चीक, आता हे बघा चीक पण निघत नाही, हे चांगला असं काढून घ्यायचा. असं चिकट झालाय ना म्हणून निघत नाही, तर असं चांगला बघा असं चांगला धुवून घ्यायचा. सगळे आंबे असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. हे बघा, ह्याला पण हे बघा असं चिक वाळल्याच्या नंतर हे असं निघत नाही, मग असं थोडंसं चोळून किंवा त्यामुळे म्हणून ह्याला रात्रभर भिजत ठेवायचं, म्हणजे चिक वगैरे असा निघतो. भिजला, हे काढून ठेवले होते ना, जरा सुकल्यासारखा झालाय त्याच्यामुळे निघत नाही. बघा, एखाद्या आंब्याला कसा चिक पण जास्त असतोय, म्हणजे देठाकडून तोडलेल्या ताज्या आंब्याला जरा जास्तच असते. हे बघा, सगळे आंबे असे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. मी आंबे चांगले धुवून घेतले तरी पण हे तुम्ही बघू शकता की असं सफेद सफेद दिसतंय, म्हणजे हे चिक आहे तरी पण आपला चांगला निघाला नाही, तर निघत पण नाही काय आंब्याचा. तर मग आता हे चांगला असा कपडा घ्यायचा आणि बघा असं चांगलं पुसून घ्यायचं. बघू शकता तुम्ही की बघा जेवढं वाईट होतं तेवढं सगळं निघलेलं आहे कपड्याने पुसल्याच्या नंतर. हे बघा, आता कसा ही कैरी अशी हिरवी हिरवी दिसते, तर सगळे आंबे असे पुसून घ्यायचे. हे बघा, बघू शकता तुम्ही की सगळ्या कैऱ्या पुसल्याच्या नंतर किती स्वच्छ दिसतात. आता हे सगळे आपण आंबे पुसून घेऊया. तर हे बघा, तर आपले आंबे सगळे असे पुसून सगळे कोरडे करून झालेले आहेत ते कपड्याने, बघू शकता तुम्ही. तर चला, तर आता आपण ह्याला फोडून घेऊया. तर तुम्ही घरीच फोडणार आहे, तुम्ही बाहेरून पण फोडून आणू शकता. की ज्याच्याकडे आंबे घेतात ना, त्यांच्याकडून आपण आंबे घेतले ना, त्यांच्याकडे पण ते विळे असती, तर ते त्यांना जरी म्हणलं तरी तुम्हाला आंबे फोडून देतील. तर मी माझ्याकडे कोयता आहे, आम्ही घरीच आंबे फोडते. तर हे बघा, माझ्याकडे हे कोयता आहे, मी म्हणजे प्रत्येक वर्षी मी ह्यानीच आंबे फोडते. हे बघा, असं एक लाकूड घ्यायचं, असे मी फळीचा तुकडा घेतलेला आहे. तर हे कोयत्याने चांगले आंबे फुटतात. आधी असे 2 भाग करायचे आणि मग ह्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या. ते बघा, असे फोडायचे. तुम्हाला जशा छोट्या छोट्या जशा हवे तशा तुम्ही फोडी करू शकतात. तर आंबा फोडताना लक्षात ठेवायचं की लागेन वगैरे वेळ, असं जरा हात करून फोडायचा. तर बघा, मी अशा फोडी करायच्या. याबद्दल आपण बिया परत काढून घ्यायच्या. तर सर्व आपण आंबे असेच फोडून घेऊया. तर हे बघा, आता अशा प्रकारे आपण फोडी अशाच करून घेऊया.
मी बघू शकता की मी हे साईडच्या फोडी करून घेणार आहे. जास्त मोठ्याही नाही, जास्त बारीकही नाही. जास्त मोठ्या केल्या की मग कसं तर खाल्ला जात नाही, तर मग अशा बारीक बारीक फोडी करायच्या. आता तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही मोठ्या पण करू शकता. तर सगळे आंबे असंच आपण फोडून घेऊया. हे बघा, तर मी आंब्याच्या फोडी अशाच फोडून रात्रभर पंख्याच्या हवेखाली सुकवून घेतलेलं आहे. चला तर मग आता ह्याचं आपण लोणचं बनवूया. तर लोणच्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलंय ते. हे बघा, 1/2 किलो लसूण घेतलाय, 3 पावशेर मीठ घेतलेलं आहे. तर हे बघा, मी असं जाडं मीठ घेतलेलं आहे. शक्यतो लोणच्याला जाडं मीठच घ्यायचं आणि ते पण बारीक करून घ्यायचं, असं टाकायचं नाही, तर मग मीठ कसे खडेच राहतात. तर मला थोडंसं कमी पडले म्हणून मी घरचं रोज वापरण्यातलं मीठ घेतलेलं आहे. तर इथं मी 1/2 किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे. तर ह्याच्यात मी अजून 1/2 किलो डाळ टाकणार आहे, म्हणजे अर्धा किलो डाळ टाकणार आहे मोहरीची. आणि कश्मीरी मिरची पावडर 1/2 किलो टाकणार आहे. 100 ग्राम मोहरी, 100 ग्राम बडीशेप, 100 ग्राम धना पावडर आणि 10 ग्राम खडे मसाले घेतले आहेत. लवंग 10 ग्राम घेतली आणि मिरीला 10 ग्राम, दालचिनी 10 ग्राम, कलोंजी घेतली 50 ग्राम. कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया, हे 50 ग्राम घेतले आणि 100 ग्राम मेथी घेतली. चला तर मग आता हे आपण मसाले सर्व भाजून घेऊया. तरी बघा, मी राईचं तेल आलेलं आहे 1.5 लिटर. तरी मी आता सध्या 1.5 लिटर टाकणार आहे. जर कमी जास्त पडलं तर तुम्ही परत अर्धा लिटर अजून टाकू शकता. तर आता ह्याला पहिल्यांदा आपण काय करू की गरम करून घेऊया, म्हणजे तेल थंड व्हायला वेळ लागतो. ते बघा, आता मी कढई ठेवलेली आहे, गॅस चालू करते. तरी बघा, राईचं तेल काय करायचं, गळ्याला वगैरे आपल्या असा घसा बसल्यासारखा किंवा लागतं ना, म्हणून गरम करून टाकायचं, कच्चं अजिबात टाकायचं नाहीये. तर तेल आपल्याला चांगलं कडकडून गरम होऊन द्यायचं आणि मग नंतर थंड झाल्यानंतर आपण त्यात मसाले वगैरे टाकायचे. तर ह्याच्यातनं धूर निघेपर्यंत किंवा वास येतोच ह्याचा तेलाचा, जर जास्त गरम झालं तर वास येईपर्यंत किंवा तुम्ही धूर निघेपर्यंत याला तेल चांगलं असं कडकडून गरम करून घ्यायचं, म्हणजे अजिबात आपल्याला घशाला वगैरे लागत नाहीये. तर आता आपण काय करू, तेल गरम होईपर्यंत आपण सगळे मसाले भाजून घेऊया. तर आता ना आपण थोडीशी आंबळ थोडीशी काळी मिरी भाजून घेऊया. तर अवघी बघा 2 मिनटं भाजून घेतलेले आहे. तर आता आपण ह्याला काढून घेऊया. तर आता आपण मेथी भाजून घेऊया. मेथी अशी आंबळ थोडीशी भाजून घ्यायची, कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची, लई पण भाजायची नाहीये. तर हे बघा, आता आपली मेथी अशी भाजून झालेली आहे, कलर पूर्ण चेंज झालेला आहे. तर आता आपण काढून घेऊया. तर आता आपण बडीशेप अशी आंबळ थोडीशी बडीशेप पण तशीच भाजून घेऊया. तर आपली बडीशेप पण भाजून झाली आलेली आहे, बघू शकता कलर चेंज झालेला आहे ह्याचा. तर आता आपण बडीशेप काढून घेऊया. तर तशीच आपण मोहरी पण भाजून घेऊया. अशी तडतड उडेपर्यंत मोहरी भाजून घ्यायची. तर आता आपली मोहरी पण भाजलेली आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. तर तसंच आता आपण मोहरीची डाळ पण 2 मिनटं भाजून घेऊया. तर हे बघा, आता 2 मिनटं झालेले आहे आपली. आता मोहरीची डाळ पण भाजून झाली. आता आपण काढून घेऊया डाळीला पण. चला, आता सगळं जिन्नस भाजलेले आपण त्याच्यापैकी आपण ही मोहरी, मेथी आणि बडीशेप आणि मीठ वाटून घेऊया. तर आता आपल्याला मोहरी बारीक करायची नाही, जरा जाडसरच वाटून घ्यायची. बडीशेप पण जरा जाडसरच वाटून घ्यायची आणि ही मेथी पण वाटून घ्यायची जाडसरच आणि मीठ पण वाटून घ्यायचे. तर हे सगळं जिन्नस आपल्याला वेगळे वाटून घ्यायच्या. तर हे बघा, आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे, चांगलं असं कडकडून दूर निघेपर्यंत गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर थंड केलेलं आहे. तर जास्त पण आपल्याला थंड करायचं नाही. तर हे बघा, बघू शकतो तुम्ही कसं थोडंसं लसूण टाकल्याच्या नंतर थोडंसं येते, म्हणजे लय पण गरम जर राहिलं तर मग आपला लसूण करपला जाईल, म्हणून जरासं हे बघा थंड म्हणजे गरम आहेच, कोमट आहे, कोमटपेक्षा जास्त आहे. तर आता ह्याच्यात आपले सर्व मसाले टाकून घ्यायचे, म्हणजे आपले मसाले भाजले जातील. तर आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा लसूण टाकून घेऊया. तर आता ना आपण कलुंजी टाकून घेऊया. त्याच्यानंतर मोहरी, वाटलेली मोहरी,
धना पावडर टाकून घेऊ त्याच्यामध्ये. हे मोहरीची डाळ पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर हे सगळं आपण आता हे सर्व जिन्नस सगळ्या अशा मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये. कारण हे गरम तेल आहे. तर लक्षात ठेवायचं की आता आपल्याला मिरची पावडर लास्टला टाकायची, ह्याच्यामध्ये टाकायची नाही आहे. तर तेल गरम आहे ना, ते म्हणून मिरची पावडर करपल्या जाईल, म्हणून आपल्याला मिरची पावडर आत्ताच टाकायची नाही आहे. तेल थंड झाल्याच्या नंतरच मिरची पावडर टाकायची. तर याच्यामध्ये मी 2 चम्मच हिंग घालणार आहे. तेल गरम आहे त्याच्यामुळे तेच हिंग घालून घ्यायचा. आपण ह्याला असं मिक्स करून घेऊ हिंगाला. तर हे बघा आता हे आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे. तेल बघू शकते बघा, मी बोट घालून पण बघते, पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आता आपल्याला मिक्स करायचं. तर ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकून घेऊया. तेल गरम असताना जर आपण मिरची पावडर टाकली तर आपली करपल्या जाते, म्हणून आता हे पूर्णपणे तेल थंड झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकून घेऊया. तर हे पाव किलो मी मिरची पावडर घेतलेली आहे. तर हे ना मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे 200 ग्राम, आणि घरचा मसाला मी 50 ग्राम घेतलेला आहे. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे, म्हणजे मिरची पावडर टाकलेली सगळी मिक्स झाली पाहिजे. तर हे बघा आता आपला ही मसाला सगळा मिक्स करून झालेला आहे. हे बघा, वा काय छान कलर आलेला आहे. तर आता आपण काय करायचं, हे मसाला बाजूला ठेवायचा आणि आंब्याच्या फोडीमध्ये आपलं मीठ आणि हळद टाकून घेऊया. तर हे बघा, मी इथं मोठा टोप घेतलेला आहे. असा मोठा टोप घ्यायचा म्हणजे आपल्याला मिक्स वगैरे चांगला असं हाताने करता येतं, सगळं मसाला वगैरे लागतो. तर आता मी इथं टोप घेतलेला आहे. तर चांगला आता ही असं सुकवून घ्यायचा, पाणी अजिबात ह्याला राहून द्यायचं नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपण आंब्याच्या फोडी टाकून घेऊया. तर हे बघा, तुम्हाला मसाल्याबरोबर मी हळद दाखवलं नंतर मी हळद, तर इथं मी 100 ग्राम हळद घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हळद मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण मीठ पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि हळद आणि मीठ काय करायचं, ते सगळं आंब्याच्या फोडीला लावून घ्यायचं हाताने सगळं मिक्स करून. आणि नंतर त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आपला. अगोदर मसाला टाकायचा म्हणजे सगळं मीठ आणि हळद सगळ्या फोडीला अशी लागती. आणि त्याच्यानंतर आपण मग मसाले टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये. तर आता सगळं आपण असं हाताने मिक्स करून घेऊया. हाताने मिक्स केलं ना म्हणजे मग चांगलं हळद आणि मीठ सगळ्या फोडींना लागलं जातं. मग लोणचं आपलं खराब वगैरे म्हणजे असं होत नाही. सगळ्या फोडींना जर लागलं तर मग बुरशी वगैरे लागत नाही. जर आंब्याच्या फोडींना असं मीठ आणि हळद नाही लागलं तर मग ते जर राहिले तशीच तर मग त्याला बुरशी येणार, मग नाही तर लोणचं खराब होणार. म्हणजे बघा, सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता मीठ आणि हळद आपलं लोणच्याच्या फोडीला लावून झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण थंड झालेला मसाला टाकून घेऊया. मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे. तर मग आपल्याला मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच लोणच्याच्या फोडीमध्ये टाकायचा, नाहीतर मग आपलं लोणचं खराब होलं जातं गरम असल्याच्या नंतर, किंवा घाम येतो त्याला, मग असं ओलावा सुटतो. त्याच्यामुळं पूर्णपणे थंड होऊन द्यायचं, त्याच्यानंतरच आपण फोडीमध्ये टाकून घ्यायचं. तर चला, तर आता आपण त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया. तर हे बघा, आता आपण मसाला ह्याच्यामध्ये सगळा टाकून घेऊया. तर हे बघा, आता आपला मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर सगळं आता असं मिक्स करून घेऊया. एक जीव झाला पाहिजे तोपर्यंत सगळं असं मिक्स करून घ्यायचा. तर हे बघा, आता आपलं लोणचं मिक्स करून झालेलं आहे. सगळा मसाला असा एक जीव करून घ्यायचा. तर आता हे बघू शकता तुम्ही की चांगला असा मिक्स झालेला आहे. तर एकदम परफेक्ट पण, म्हणजे मसाला पण एकदम बरोबर झालेला आहे, जास्त पण झालेला नाही आहे. रात्रभर आपण आता ह्याला मुरायला ह्याच्यामध्येच ठेवून देऊया पातेल्यामध्ये. आणि उद्याच्याला आपण ह्याला काचेची भरणी घेऊन यात भरून ठेवूया. तर आता मी याला झाकून ठेवत आहे. तर आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तर हे बघा, लोणचं बनवताना लक्षात ठेवायचं की अजिबात पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. असा टोप जरी घेतला तरी तो ओला नाही पाहिजे, तो कोरडा असा चांगला उन्हात वाळवून घ्यायचा. म्हणजे आपलं लोणचं 4-5 वर्ष जरी राहिलं तरी अजिबात खराब होत नाही. माझ्याकडे 5 वर्षाचं लोणचं आहे, तरी पण अजून खराब झालेलं नाही आहे. लोणचं बनवताना तेवढी काळजी घ्यायची की पाण्याचा हात किंवा खरकटा हात किंवा असं म्हणजे कुठलाही घाण हात वगैरे लावायचा नाही. स्वच्छ असं हात बीत धुवूनच लोणचं बनवायचं, म्हणजे आपलं लोणचं 4-5 वर्षे अजिबात खराब होत नाही. माझ्याकडे 5 वर्षाचं लोणचं आजूपर्यंत आहे. तर हे बघा, आता आपलं लोणचं चांगलं असं मुरलेलं आहे, बघू शकता तुम्ही.
तर हे बघा बघू शकता तुम्ही की छान असं मुरलेलं आहे. हे बघा बऱ्यापैकी मुरलेलं आहे. तर हे बघा आपल्या लोणच्याला 2-3 दिवस झालेला आहे आपण लोणचं घातलेलं. तर ह्याला मी असं सतत हलवत राहिलेलं आहे, कारण सारखं हलवत राहायचं, रोज दिवसातनं एकदा तरी हलवायचं, नाहीतर मग आपलं लोणचं वरतून बुरशी आल्यासारखं किंवा होतं, मग वरचं कोरडा पडलं की मग ते खराब झाल्यासारखं बुरशी आल्यासारखं वाटतं. म्हणून त्याच्यामुळं रोज ह्याला हलवत राहायचं. दिवसातनं तुम्ही एकदा ह्याला हलवायचंच, म्हणजे कंपल्सरी हलवायचंच. खालचं वरी आणि वरचं खाली करायचं, कारण आपलं लोणचं मग बुरशी वगैरे येत नाही. म्हणून ह्याला रोज दिवसातनं एकदा कंपल्सरी हलवून घ्यायचं. तर हे बघा आता आपल्या लोणच्याला सगळ्या फोडींना मसाला लागलेला आहे. सगळ्या लोणच्याला याचा एकजीव झालेला आहे. वा बघू शकता तुम्ही की काय भारी लोणचं झालेलं आहे. तर मी ना मिक्स करताना मोठं भांडं होतं माझ्याकडे, म्हणून अल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये मिक्स केलेलं होतं. तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त दिवस ठेवायचं नाही, कारण लोणचं पण खराब होतं आणि भांडं पण खराब होतं. तर आता बघू शकता तुम्ही की आपलं बऱ्यापैकी असं मुरलेलं आहे लोणचं. तर म्हणून तर शक्यता काय करायचं, काचेची भांडं किंवा स्टीलचं भांडंच वापरायचं लोणच्याला. आणि बघा तर आता ही असं मिक्स झालेलं आहे, म्हणजे चांगलं बऱ्यापैकी मुरलेलं आहे. तर आता आपण काय करू ह्याला की आता चांगलं भरणीमध्ये काचेच्या किंवा मग चिनी मातीची भरणी असते तुमच्याकडे, तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्याला भरू शकता. तर आता ह्याला आपण भरणार आहे दुसऱ्या चिनी मातीच्या भरणीमध्ये. तर हे पण बघा तुम्ही बघू शकता की मी 2 पाट्यामध्ये असं ठेवलेलं होतं, कारण एक माझ्याकडे मोठं भांडं नव्हतं, म्हणून मी 2 पाट्यांमध्ये ठेवलेलं होतं. तर आता ह्याला आपण चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून घेऊया. तर हे बघा माझ्याकडे चिनी मातीची भरणी आहे, म्हणून मी चिनी मातीच्या भरणीमध्ये भरणार आहे. शक्यतो लोणचं चिनी मातीच्या भरणीमध्ये, नाहीतर मग काचेच्या भरणीमध्ये भरायचं, प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरायचं नाही, कारण आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. तर आता आपण ह्या काय करू की हिंगाची ह्याला बी देऊ, कारण आपलं लोणचं खराब होणार नाही, ओलावा वगैरे असलं तर ह्याचा निघून जातो. तर आता ह्याला आपण हिंगाची धुरी देऊया. तर हे बघा मी इथे एक तवा घेतलेला आहे. तर काय करायचं आपल्याला, ह्या तव्यामध्ये थोडासा हिंग टाकायचा आणि आपल्याला हिंगाची धुरी द्यायची आहे भरणीला. कारण धुरीमुळे काय होतं की आपलं लोणचं खराब होत नाही. तर आता ह्याच्यामध्ये बघा मी 1 चमच हिंग टाकून घेते. तर हे बघा आता अशी थोडीशी भरणी आपली अशी पकडायची उलटी, म्हणजे ह्याच्यामध्ये चांगली अशी धुरी जाते हिंगाची, मग आपलं लोणचं खराब वगैरे होत नाहीये, म्हणून ह्याला धुरी द्यायची असते. तर आता आपल्याला ह्या भरणीला धुरी दिलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं सगळ्यात अगोदर की ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडं, कारण मीठ टाकल्याच्या नंतर लोणचं आपलं खराब वगैरे होत नाही. त्यात खाली आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर हे बघा असं 1-2 चमच टाकायचं, जास्ती पण नाही टाकायचं. तर मी हे 2 चमच मीठ घेतलेलं आहे. तर आता ह्याला आपण खाली टाकून घेऊया. तर आता मीठ टाकल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला थोडंसं तेल गरम केलेलं आहे ते खाली टाकून घ्यायचं. तर हे बघा आता मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे आपलं मीठ पण विघरून जाईल, एका जागेवर राहणार नाहीये. म्हणून आपल्याला हे तेल 2 पळ्या टाकून घ्यायचं आणि थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे एका जागेवर मीठ बसणार नाही. हे बघा, तर असं केल्यामुळे काय होतं, लोणचं खराब होत नाही, खाली मीठ आणि तेल टाकायचं. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये लोणचं भरून घेऊया. तर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आपली लोणच्याची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला जर नक्की माझ्यासारखी करायची असली तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर वा बघू शकता तुम्ही काय चटपटीत असे एकदम लाल जरत आपलं लोणचं झालेलं आहे. मसाला सुद्धा एकदम छान असा लागलेला आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता की मी आता लोणचं भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे. तर शक्यतो हे बघा असं अर्धच भरायचं, म्हणजे थोडंसं कमी भरायचं, कारण आपल्याला खालचं वरचं खाली करता आलं पाहिजे, हलवता आलं पाहिजे. म्हणून ना थोड्या दिवस काय करायचं की असं थोडंसं भरून घ्यायचं, फुल भरणी भरायची नाही. तुम्ही जर टाच भरणी फुल अशी भरताल तर तुम्हाला हलवता येणार नाही आहे, त्याच्यामुळं असं थोडंसं कमी ठेवायचं. माझं हे शिल्लक राहिलेलं आहे. तर आता ही मी लोणचं दुसऱ्या भरणीमध्ये भरून घेणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं की ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्याच्या नंतर काय होतं की थोडासा लोणच्यावर तवंग येतो, त्यामुळे असं वरतून थोडंसं तेल टाकायचं. तर बघा मी आता 2 पळ्या तेल टाकलेलं आहे वरतून. तर ह्याच्यामुळं काय होतं की आपली हवा वगैरे जात नाही लोणच्यामध्ये, लोणचं अजिबात खराब होत नाही आहे, त्याच्यामुळं वरतून तेल टाकून घ्यायचं. तर आता हे बघा लोणचं आपलं भरून झालेलं आहे. बघू शकता असा तेलाचा पण तवून आलेला आहे. आणखीन थोडासा अजून मुरलं की आणखीन जास्त येणार.
तर हे बघा आता आपल्याला काय करायचं, तर ह्याला एक कपडा घ्यायचा आणि असं कपड्याने चांगलं असं तोंड ह्याचं बांधून ठेवायचं. आणि काय करायचं, आपल्याला 2-4 दिवस जिथं ऊन असं ना तिथं ही भरणी ठेवायची. उन्हामध्ये ठेवलं ना म्हणजे मग कसं लोणचं आपलं खराब वगैरे होत नाही. उन्हामध्ये जर ठेवलं तर आपलं मुरतं चांगलं. तर आता ह्याच्यावरती आपण झाकून ठेवतो बघा. तर हे बघा आता मी असं एक रबर घेतलेलं आहे. तर रबर लावायचं, कारण आपल्याला चिनी मातीची भरणी त्याच्यामुळे बांधता येत नाही. याला जो गळा थोडासा छोटा असतो, काचेची जर भरणी असते तर ह्याला बांधता आलं असतं. तर असं एक रबर घेतलेलं आहे मी. तर ह्याचा असं आपण लावून घेऊया. तर हे बघा आता ह्याचं तोंड असं बांधून घेतलेलं आहे मी. तर आपलं लोणचं ना आता खाण्यासाठी पण तयारच आहे. पण जर चांगलं 8-10 दिवस जर मुरलं तर आणखीन चांगलं लागतं. तर आता आपल्याला जर म्हणजे 8-10 दिवस असंच तोंड बांधायचं, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. आणि आपली ही भरणी उन्हामध्ये ठेवायची. 8-10 दिवस जिथं ऊन येईल तिथं तुम्ही ठेवू शकता, गॅलरीत वगैरे किंवा आपल्या बाल्कनीत जर ऊन आलं तर ते उन्हात आपली भरणी ठेवून द्यायची. म्हणजे आपलं लोणचं कसं खराब पण होणार नाही, चांगलं मुरलं जातं. तर आता आपण काय करायचं, आता हे झालेलं आहे आपलं बांधून. चला तर मग आता लोणच्याची रेसिपी आपली बनवून तयार आहे. तुम्ही पण माझ्यासारखी एकदा ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.